महाराष्ट्राचे लोक आहेत त्यासाठीच्या राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे कोणतं पण राशन कार्ड राहिलं फक्त महाराष्ट्राचे निवासी पाहिजे त्यासाठी सगळं ट्रीटमेंट फ्री आहे हार्टसाठी स्पेशली। आणि आमचे हॉस्पिटलला ज्या बाळासाठी इलाज आहे इंटरनॅशनल लेवलचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण वापरून ओपन हार्ट आहे ते पण आपण फ्री करणार। नमस्कार, मी श्वेता जोशी। SNBT हेल्थ टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। SNBT हॉस्पिटल आपल्या सर्वांनाच माहिती आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यासाठी सर्वदूर प्रसिद्धच आहे आणि म्हणूनच SNBT हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर्स यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि जनजागृती करण्याचा खरं तर प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून असणार आहे। आणि आज आपल्या सोबत आहेत SNBT हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर गौरव वर्मा सर। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे। ज्या पद्धतीने आपल्या सर्वांनाच माहिती आहे 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो, तर याच विशेष दिनाच्या अनुषंगाने म्हणून आपण खरं तर चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात डॉक्टर हाच आहे की जागतिक हृदयरोग दिनाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे, तर या वर्षीची थीम नेमकी काय असेल? दिस इयर द वर्ल्ड हार्ट डे आपण सेलिब्रेट करतोय फक्त एक वर्ष नाही, पुढचे 2 वर्षासाठी आपली थीम आहे की यूज हार्ट फॉर ऍक्शन। म्हणजे काय की आपण जे हार्ट आहे त्याला फक्त एक पॅसिव्ह एजंट सारखा यूज करतोय की जे हार्ट आहे ते ब्लडची पंपिंग करतोय, हार्टचे आजार जे वाढून राहिले त्याच्यासाठी आपण काहीतरी ऍक्शन घेतले पाहिजे, पण स्वतः हार्टला ऍक्शन कसं करायचं त्याच्यासाठी आपण आता मोर ऍक्टिव्ह फॉर्मला घेतलेला आहे। म्हणजे हार्टला आपण जास्त ऍक्शन करून हार्टला जास्त निरोगी ठेवू असा आपला एक थीम आहे, आता एक विचार आहे। आपले ज्या वर्ल्डला ज्या डॉक्टर्स आहे किंवा आपली ज्या असोसिएशन आहे वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हणून किंवा WHO म्हणून, त्यामुळे आपण एक नियोजन केलेलं आहे की ज्या आपण ज्या हार्ट डे साजरा करतो त्यामुळे आपल्या ज्या पेशंट सोबत जागृती करणार आहे त्याची हार्टची ऍक्टिव्हिटी वाढवू, त्याला एक्सरसाइज साठी प्रोत्साहन करू आणि त्याला ज्या रेग्युलर हेल्थ चेकअप आहे त्यासाठी थोडा प्रोत्साहन करू, ते सारखा आपला थीम आहे ते वर्षात। अगदी तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक पेशंटचं हार्ट हे हेल्दी राहील यासाठी म्हणून प्रयत्न हे केले जाणार आहेत। आता हार्ट म्हटलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये खरं तर एकच नाव सगळ्यांच्या समोर येतं, ते म्हणजे SNBT हार्ट इन्स्टिट्यूट। तर कशा पद्धतीने एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जातो रुग्णांच्या उपचारासाठी? हार्ट आपला SNBT हार्ट इन्स्टिट्यूट आहे ते आता एक टर्शरी सेंटरमुळे लोकांना त्याची एक माहिती आहे। नॉर्मली हार्ट इन्स्टिट्यूट काय दर क्षेत्राला आता विकसित झालेले आहे, पण आपलं जे हार्ट इन्स्टिट्यूट आहे त्या पहिलेपासून ज्या आपली सोच होती किंवा ज्यावेळी आपण ते विचार करत होते की आम्हाला एक इन्स्टिट्यूट बनवायचं, त्यापासून आम्हाला ज्या बेस्ट फॅसिलिटीज आहे ते फील्डला ते द्यायसाठी आपण त्याची ज्या निर्माण किंवा त्याच्या ज्या प्लॅनिंग केली होती त्यापासून आपली ते मागे 10 वर्षापासून प्लॅनिंग होता आणि ज्या मशिनरी आपल्याकडे आहे ते एकदम ॲडव्हान्स्ड आहे। हार्ट ट्रीटमेंटसाठी आता आम्हाला ज्या सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट लागतो किंवा ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो, पण इंडियाला ज्या इंटरनॅशनल लेवलचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण वापरून त्याला करतो। आणि नेमली आपण समजा मला बोलायचं तर आपल्याकडे आयवस मागे 10 वर्षापासून आम्ही आयवसचा यूज करतो आणि पूर्ण नाशिकला आम्ही फर्स्ट सेंटर होते ज्याला आयवस नावाची मशीन आहे। आयवस एक नवीन टेक्नॉलॉजी जसा आपण हार्टची ब्लॉकेजसाठी एंजिओग्राफीचा वापर करतो त्यासारखा आयवस नावाची मशीन आहे, ज्यामुळे आपण हार्टचे रक्तवाहिनीच्या आत जाऊन तिचं पूर्ण विश्लेषण करतोय की ते कशाचं ब्लॉकेज आहे, काय त्याचे कंटेंट आहे कॅल्शियमच्या, थ्रॉम्बसच्या, फायब्रोसिसच्या, ते बघून आपण तिला पूर्ण निदान करू शकतो। त्यासारखे भरपूर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे ज्या आपण फर्स्ट टाइम इन नाशिक वापरले आणि आपला जे सेंटर आहे त्याला आपण सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणतो। म्हणजे ज्या हार्ट ट्रीटमेंटसाठी ज्या पण आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो ते जे बेस्ट आहे ते करून आपण पेशंटला बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो। आणि हार्टशी रिलेटेड कुठलाही त्रास म्हटलं की कुठल्याही पेशंटला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला टेन्शन येतं, पण मग SNBT मध्ये आल्यावर हे टेन्शन कसं रिलीव्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करता? SNBTचा उद्देश काय होतं, ज्यावेळी आपण चालू केला सगळं आणि आपले भरपूर सहकार्य आहे आपले ट्रस्टी लेवल पासून सगळे लोकांचे जे आपण काम करताय आणि उद्देश एकच आहे की ज्या लोक येतं पहिले आमचे जे लोक आहे ते मिडल क्लास पासून ट्रीट करतो आहे, कारण कसं आहे आम्ही ज्या पण ट्रीटमेंट देतोय ते एकदम कमी दराचा पहिलेपासून आपण रेट टू रेट कॉस्ट ठेवलेली। सेकंड, ज्या गरीब लोक आहे किंवा ज्या महाराष्ट्राचे लोक आहेत त्यासाठी ज्या राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे कोणतं पण राशन कार्ड राहिलं फक्त महाराष्ट्राचे निवासी पाहिजे त्यासाठी सगळं ट्रीटमेंट फ्री आहे हार्टसाठी स्पेशली। आणि आमचे हॉस्पिटलला ज्या बाळासाठी इलाज आहे त्यासाठी आपण जास्त थोडा प्रोजेक्ट करतोय, कारण आमचं फक्त एक हॉस्पिटल आहे जिथे बाळा ऑपरेशन सोडून फक्त तपासणी पण सगळं फ्री होते। म्हणजे वी प्रमोट दॅट ऑल द पिडियाट्रिक पॉप्युलेशन ज्या पण हार्ट रोगाचे ग्रसित आहे ते आमच्याकडे येईल तर आम्ही सगळं ट्रीटमेंट फ्री करणार आहे। तर फक्त बाळाचे ऑपरेशन सोडून हार्ट
हार्ट अटॅकचे ऑपरेशन सोडून ज्या बाकीचे आजार आहे ज्यामुळे हार्ट फेलियर, इलेक्ट्रिकल इन्स्टेबिलिटीज किंवा काय असे डिव्हाइसेस आहे ज्या हार्टचे रोगीसाठी फार गरजेचं असतं आणि बाहेर ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल तिला फार महाग असतं, ते आम्ही एकदम कमी लोकांना तिला उपलब्ध करतो, ट्रीटमेंट करतो आणि फॉलोअप पण आपलं फ्री आहे. तर पेशंटला यायला जायला फार सोपा वाटतो आणि चांगला वाटतो. अगदी अति जसं तुम्ही म्हणालात की लहान बाळांचे म्हणजे जन्मजात बाळांचेही उपचार इथे केले जातात. याविषयी मला थोडंसं वेगळं जाणून घ्यायचंय, पण सगळ्यात सुरुवातीला मला असं जाणून घ्यायचंय की साधारणपणे कुठलाही पेशंट इथे आला की हार्ट पेशंट म्हणले की त्याच्यासोबत इतरही थोड्या काही ना काही डिसीज, छोटे मोठे आजार हे असतातच. साधारण कशा प्रोसेसने इथे कुठल्याही पेशंटला जावं लागतं, कोणकोणते उपचार, कोणकोणते टेस्ट होतात, थोडंसं विस्तृत सांगू शकाल का? पिडियाट्रिकसाठी आम्ही एक विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे ज्याला आपण म्हणतोय की पिडियाट्रिक निरोगी योजना, ज्यामुळे आपण काय करतो की आमची ज्या टीम आहे ते सगळे भागाला ज्या महाराष्ट्राचे छोटे छोटे हिस्से आहेत त्यामुळे आपले एक वर्कर्स, ग्रासरूट लेवलचे वर्कर आपण ठेवलेले आहे. ते काय ज्या लोकांकडे जात आहे, अंगणवाडी वर्करला त्याला थोडे कॉन्टॅक्ट्स आहे, ज्या लोकल पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांच्यासोबत ते कॉन्टॅक्ट किंवा आपले रिलेशन्स बनवतोय. स्कूलाला जातात ते आणि जिथे पण लोकांना वाटतं की त्याला हार्टचा आजार होऊ शकतो किंवा काय फक्त सिम्पटम्स राहिले, लहान मुलाला दम लागायचे, काय एफर्ट इंटॉलरन्स, बाळ आहे ते व्यवस्थित खेळत नाही, व्यवस्थित काम करत नाही आपल्या घरचा, किंवा तिला ज्या पालक असतात तिला काय वाटतं की पेशंट नॉर्मल नाही आहे, त्याला आपण सगळ्याला एकत्रित करतो. ते स्पेसला आपण तिला प्रायमरी ज्या इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याला आपण टूडीको म्हणतोय ते उपलब्ध करून तिला टूडीकोचा ट्रीटमेंट करतो पहिले. त्यावेळे आम्हाला ते स्क्रीन आउट होऊन जातं की ज्या लोकांना मोठ्या हॉस्पिटलला जायची गरज आहे. त्यामुळे आपण आपल्या ज्या SMPT हार्ट इन्स्टिट्यूट आहे तिला बोलवतोय, आपली गाडी स्वतः करून, म्हणजे की पेशंटला काय खर्च नाही झाला पाहिजे. आल्यावर आपण इथे राहायचा, खायचा सगळं सोयी करतोय आणि ज्या पण त्या अनुसार ऑपरेशनची गरज असतं, समजा ते ओपन हार्ट आहे ते पण आपण फ्री करणार. पैसे लागले तर तिला काय कमी होतं ते एकदम आपण आपल्याकडे, बिकॉज वी आर ए चॅरिटेबल इन्स्टिट्यूट, तर आपल्याकडे भरपूर सहकार्य करता लोक, तेव्हा आपण एकदम कमी पैशाला करू शकता आणि चॅरिटी करून पेशंटचा उपचार निदान करून तरच पाठवतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पेशंट फ्रेंडली हॉस्पिटल आहे आणि टोटली पेशंट फ्रेंडली हॉस्पिटल. आणि पेशंट येऊन आम्हाला ते सांगताय की आम्हाला माहितच नव्हतं आणि आम्ही पहिले येत होते आणि तेच जाऊन आम्हाला पब्लिसिटी जास्त करताय. म्हणजे वी डोंट पब्लिसाइज आवर सेल्फ, पण पेशंट पब्लिसाइज फॉर अस. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. मीन्स वी हॅव अ माउथ टू माउथ पब्लिसिटी मोर दॅन डुईंग एनी बॅनर ऍक्टिव्हिटी और एनी अदर मार्केटिंग. अगदी, आणि मला वाटतं हेच खरं तर सगळ्या तुमच्या या डॉक्टरांच्या टीमचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच जास्त म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि बेनिफिशियल पब्लिसिटी असतं, ज्या पेशंट स्वतः पेशंटला बोलून घेत आहे की नाही ते हॉस्पिटल जास्त चांगलं आहे, तिथे डॉक्टर चांगले, तिथे अनुसंधान किंवा ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते चांगली क्वालिटीचे आहे आणि ते पेशंट ज्या पूर्ण कॉन्फिडन्स आमच्याकडे येतात तर मला पण त्याला चांगलं वाटतं. अगदी जसं तुम्ही लहान मुलांबद्दल म्हणालात की एक जन्मजात बाळांवरती हृदयाशी संबंधित उपचार करण्यासाठी म्हणून एक उत्तर महाराष्ट्रामध्ये एकच नाव समोर येतं, ते म्हणजे अर्थात हे हॉस्पिटल, SNPT हॉस्पिटल. तर काही लहान मुलांसाठी म्हणून डेडिकेटेड काही तुम्ही वार ठरवलेले आहेत का? कसं कुठल्याही पालकांनी जसं तुम्हाला बोललो की आमची जी टीम आहे पूर्ण महाराष्ट्राला आता ऍक्टिव्ह आहे आणि आम्ही एक महिन्याचे दर लास्ट वीकला सॅटर्डे संडेला एक नियोजन ठेवलेलं आहे की आपण दर 2 दिवस सॅटर्डे संडे लहान मुलाचे ऑपरेशन करणार आहे, किंवा ते ओपन हार्ट राहिला किंवा कॅथेटर डायरेक्ट किंवा दूरबीनद्वारे जे ऑपरेशन असतं ज्याला आपण डिव्हाइस क्लोजर म्हणतो, ते आपण दर महिन्याला 2 दिवस सॅटर्डे संडेला ठेवतोय. त्यासाठी आपण सगळं नियोजन किंवा सगळं प्लॅनिंग पहिलेपासूनच आपल्याकडे आहे. आणि ज्या पेशंट कोणते पण भागाला आला त्याला पहिले आपण 1 दिवस 2 दिवस आधी ऍडमिट करतो, त्याला काय मंजुरी घ्यायचा पैशासाठी किंवा तिला पेशंट नाही भरले पाहिजे त्यासाठी सगळं आपण करून ठेवतो आणि सॅटर्डे संडे आपण ऑपरेशन करतो. आणि दिस इज बिंग हॅपनिंग फॉर लास्ट 1 year नाउ. दिस इज बिकम व्हेरी सक्सेसफुल. आता लोकांना पण माहित पडलेलं आहे की ते ऑपरेशन सॅटर्डे संडेला लास्ट मंथला महिन्याच्या लास्ट आठवड्याला होणारच आहे. तर पेशंट स्वतःच आम्हाला विचारतात की डेट कधी आहे, कधी करता. आणि कधी कधी आपण काय करतो की काय अवघड ऑपरेशन आहे ज्याला इन्स्ट्रुमेंट किंवा अजून काय एक्सपर्टाइजची गरज आहे, तर आम्ही काय एक्सपर्टाइजला आमचे कॉन्टॅक्ट आहे हॉस्पिटलचे, जे बाहेरून बोलून ते पण आपण तिथे सुविधा करून ठेवतो. आता तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, अनेक पेशंट्स तुम्ही हाताळलेले आहेत वेगवेगळ्या एज ग्रुपचे, तर काही तुम्हाला एखादी कुठली चॅलेंजिंग केस स्टडी अशी काही शेअर करता येईल का? आता भरपूर असे आहे आणि एव्हरी डे इज अ लर्निंग फॉर अस. ज्यावेळी आपण नवीन नवीन पेशंट बघतोय, नवीन नवीन आपण शिकतोय, नवीन नवीन पेशंट आम्हाला नवीन नवीन गोष्ट शिकवतोय. असं मला 2-3 असे वाक्य जे आम्हाला आठवून राहतात. एक बाळ होता ज्या आजार होता ते काही वेगळ्या आजारचा डायग्नोज झाला होता. ते 3-4 ठिकाणी फिरला होता आणि ते मोठ्या हॉस्पिटलने पण सांगितलं त्याला उपचार नाही होऊ शकत, ते अनऑपरेबल आहे पेशंट. पण जर आमच्याकडे आला, आमची टीम सोबत त्यांचा संवाद झाला किंवा ते आमच्या कॉन्टॅक्टला आले, तर आम्ही ज्या इको केला आम्हाला वाटलं की नाही आम्ही त्याला काहीतरी हेल्प करू शकतो. तर एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे आपण ज्या रक्तवाहिनी बारीक पडली त्याला आपण बलून टाकून त्याला
मोठा करू शकता आणि ज्या होल आहे तिला आपण बंद करू शकता. पण होल बंद करून पण कधी कधी निदान होत नाही. तर मी त्या पेशंटला एक त्याची रक्तवाहिनी मोठी केली आणि ज्या होल होता तिला असा बंद केला की समजा तिला गरज पडली तर ओपन होऊ शकते. तिला वॉल मेकॅनिझम आपण तयार केला की डिव्हाइस टोटली बंद नाही केली आणि त्याच्यामध्ये आपण थोडा होल ठेवला. काही समजा गरज पडली तर बाय डायरेक्शनल फ्लो होऊ शकत आहे की पेशंटला ज्या फायदा अनुसार त्याची गरजेनुसार ते फ्लो होईल. म्हणजे कधी कधी काय असतं की समजा पेशंटच्या हार्टचं प्रेशर वाढून गेला आहे आणि आपण डिव्हाइस बंद केली तर पेशंट काय उपयोग होत नाही. तर ते सारखा पेशंटला आपण डिव्हाइस ठेवून तिला होल ठेवला, तिला आपण परफोरेटेड डिव्हाइस म्हणतो, ते करून आपण तिला इलाज केला आणि आज तिला 3 वर्ष झाले पेशंट पर फॉलोअपर येतं आमच्याकडे. असाच एक दुसरा मुलगी होती, एक 17 वर्षाची बाळ, तिला पण असा अनऑपरेबल ASD नावाचा आजार होता. तिला प्रेशर फार वाढून गेला होता. तर ते आम्हाला पण असं वाटलं की आपण तिला इलाज थोडा रिस्की आहे. पेशंटचे पालक होते त्याला सगळं सांगितलं, ते तयार होते की नाही SMBTला आपण सगळं करायला तयार आहे. तर तिला फुफ्फुसाचा प्रेशर कमी करायसाठी आपण तिला पहिले 6 महिन्याचा कोर्स केला. ज्या स्पेशल ट्रीटमेंट असतं मेडिसिन्स आणि इंजेक्शन, तिचे आपण 3 ते 6 महिने कोर्स केला. ज्या तिचा प्रेशर कमी आला त्यावेळेला आपण तिला होल बंद केला डिव्हाइस मार्फत. म्हणजे तिला बगैर चिरफाड करून आपण मांडीद्वारा बंद केला होल आणि ते 1.5-2 वर्षापासून आम्हाला फॉलोअपवर चांगला पेशंटचा रिस्पॉन्स आहे. पेशंटचं प्रेशर पण कमी झालेलं आहे. पेशंट आता शाळेला पण जाते, शिकते अँड ऑल द पीपल अराउंड आर व्हेरी हॅपी फॉर दिस काइंड ऑफ. नाही, खूप छान पेशंटचा अनुभव तुम्ही सांगितला. पण असं पण कधी कधी होत असेल की कॉम्प्लिकेटेड केस आहे, म्हणजे 1-2 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, तर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये मग तुम्ही इथे काय उपचार करता? असंच ते आम्ही तुम्हाला चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपल्या ज्या टीम आहे, आपल्याकडे ज्या CVTS सर्जन आहे किंवा CVTS किंवा ओपन हार्टची टीम आहे ते पण पूर्ण सजग राहते. किंवा ज्यावेळेला आपण काय डिव्हाइससाठी पेशंट घेतोय, काय आपण कॉम्प्लिकेटेड पेशंट करतोय, तर आम्हाला बॅकअप लागतंच. असं पण घडलेलं आहे की कधी कधी डिव्हाइस आपण फार मोठी साईजची टाकलेली आहे आणि ते व्यवस्थित बसली नाही, तर आपण कधी कधी सर्जनची हेल्प घेऊन तिला दुरुस्त करू शकता किंवा काढू शकता आणि ॲट द सेम टाइम वी कॅन डू द सर्जरी ऑल्सो इफ आवर ओपन हार्ट फेल. सो ते टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते जे आपले सर्जन आहे ते पण आता आपल्या सोबत मागे 10 वर्षापासून आपण मिळून काम करताय. तर आपली अंडरस्टँडिंग ट्युनिंग चांगली आहे आणि सर पण सिनियर आहे, ज्या विद्यू सर आहे, तर त्यांच्या ज्या एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आपण दोन मिळून समजा काम करताय ज्या टीममुळे, तर ज्या रिस्पॉन्स आहे पेशंटला चांगला जातो. असंच एक उदाहरण आहे की आपण एक पेशंट डिव्हाइस टाकली होती लहान मुलाची आणि ते डिव्हाइस नंतर पेशंटला सिम्पटम्स होत होते. तर आम्हाला काय वाटलं नाही की पेशंटला असं काय झालं आहे, सिम्पटम्स नाही राहिले पाहिजे. त्यावेळी आपण तिला ट्रीटमेंट केला परत, तर तिला अजून एक दुसरा आजार हार्ट सोडून फुफ्फुस आजार दिसला. आपल्याकडे तिचा आपण ओपन हार्ट करून तिला फुफ्फुसाचा ते गाठ होती ते काढून तिला उपचार केला आहे. तर पेशंट एकदम ओके आहे. आणि अनेक पेशंटना तुम्ही अशा पद्धतीने जीवदान दिलेलं आहे. पण कुठल्याही पेशंटच्या मनातला एक प्रश्न असतो, तो मला एक विचारायचा आहे की साधारणपणे आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर किती वेळामध्ये बरे होऊन बाहेर पडू, नॉर्मल आयुष्य खरंच मी जगू शकणार का? तर तुम्ही काय उत्तर द्याल? There is a different variety of patient with us, right? Any patient cannot be treated in 1 day or 2 day. असा आपल्याकडे पेशंट येतात ज्या फार खराब कंडिशनला हार्ट फेलियर मिळून काय, कारण आपला एक ज्या हॉस्पिटल आहे दिस इज बेसिकली फॉर मिडल क्लास अँड लोअर मिडल क्लास पीपल. तर कधी कधी आपले लोक पण त्याला थोडा डिले करतात ट्रीटमेंट पार्ट, किंवा लवकर जात नाही डॉक्टरकडे, तिला सल्ला घेत नाही. तर आमच्याकडे कधी कधी पेशंट लेट स्टेजला येत आहे. समजा पेशंटचं हालत फार खराब आहे, तर आपण प्रयत्न करतोय की पेशंट पहिली स्टेबल होईल, तिला हार्ट फेलियर सिम्पटम्स कमी होईल. ते कमी झाल्यानंतर आपण मग तिला थोडा हार्टवर जी पंपिंग वाढण्यासाठी काही इंजेक्शन देतोय, तिला थोडा पॉवरफुल बनवतो त्याची मसल्स. मग त्याचा उपचार केला समजा किंवा ऑपरेशन केला तर ते पेशंट सहन जास्त करतो आणि ऑपरेशन नंतर 2 दिवसाला आपण सुट्टी करतो. नॉर्मल आपला जे प्रोसिजर आहे समजा एन्जिओग्राफी सेम डे डिस्चार्ज करतो, एन्जिओप्लास्टीला 2 दिवस लागतं आणि कधी कधी काही असे आजार आहे ज्याला स्टेबल करावं लागतं. तर इट व्हेरीज, बट युजली आवर स्टे इज नॉट मोर दॅन 4 to 5 days. आणि म्हणून इथे आल्यावरती प्रत्येक पेशंटला अगदी आपल्या घरासारखं वातावरण मिळतं. येस येस, ते पण आपली जी टीम आहे किंवा आपले जे बाकी हेल्पिंग स्टाफ आहे ते फार काळजी घेत आहे पेशंटची. आपल्याकडे 1-2 असे लोक आहे ज्या फक्त पेशंटला गायडन्ससाठी आहे. एक आपले स्टाफ मेंबर आहे ज्या फक्त आहारसाठी त्याला गायडन्स देते की काय खायचं काय नाही खायचं. एक पेशंट गोळ्याबद्दल ज्या त्याला काळजीपणा आहे ते सांगतं. आणि असं करून आपली जी टीम आहे ते फार चांगली आहे आणि पेशंटचा एक्सपिरियन्स फार चांगला असतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पेशंटना ट्रीट करता ते तर खूप महत्त्वाचं आहे. शिवाय तुम्ही कार्यशाळा सुद्धा घेता, म्हणजे विभागातील अनेकांसाठी घेता, पेशंटसाठी सुद्धा घेता. तर या कार्यशाळांविषयी सांगाल का? आता इट हॅज बिकम अ रुटीन फॉर लास्ट 10 years वी आर वर्किंग टुगेदर. सुरुवात आपला 9 वाजेपासून चालू होते. पेशंटची
ज्या OPD टायमिंग आहे आपण 9 ते दुपारी 1 पर्यंत ठेवलं आहे, पण असं नाही की 1 वाजता आपण बंद ठेवतो. संध्याकाळी 5 पर्यंत पेशंट येऊ शकता आपल्याकडे. आपले वी हॅव 4 कार्डिओलॉजिस्ट हू आर वर्किंग राऊंड द क्लॉक आणि वी हॅव शेअर्ड आवर ड्युटीज लाईक दॅट, की एक पेशंट समजा OPDला लेट आला तरी पण तिला इकोसाठी एक डॉक्टर भेटेल, OPDसाठी वेगळे डॉक्टर राहणार आहे आणि ज्या वॉर्डला डॉक्टर आहे ते वेगळे राहणार आहे. तर आपण पेशंटला असं नाही होऊन देत की पेशंटला वाटेल की डॉक्टर भेटले नाही किंवा आता टाईम बंद झालेला आहे. आणि त्यासारखं जे ऑपरेशन आहे, वी वर्क 24 hours a day 7 days a week एक्सेप्ट संडेज ओनली वेन एमर्जन्सी इज डन. अदरवाईज टोटल 7 दिवस आपला हॉस्पिटल चालू राहतं आणि पेशंट्सला कधी असं वाटत नाही की मला कोण भेटले नाही. आता थोडासा महत्त्वाचा प्रश्न कोलेस्ट्रॉल विषयी, की पेशंटच्या मनात भीती असते अगदी सामान्यांपासून प्रत्येकाच्या मनामध्ये, तर ही भीती नेमकी कशी तुम्ही घालवाल? कोलेस्ट्रॉल विषयी काय अवेअरनेस तुम्ही? पहिला कोलेस्ट्रॉल काय भीतीचा विषय नाही आहे. कोलेस्ट्रॉल आपले रक्ताचे एक घटक आहे, ज्या सगळ्या लोकांचे ब्लडला आहे, त्यामुळे घाबरायचं नाही. कोलेस्ट्रॉल लेवल्स आपण पहिले फार घाबरत होते, त्याला एक लेवल होता की अरे 250 पुढे झाला तर तुम्हाला अटॅक केलं, पण असं नाही आहे. जिथे पण आपली सायंटिफिक ट्रायल्स झालेली आहे किंवा ज्या शोध झालेला आहे त्यामुळे ते क्लिअर झालेलं आहे की कोलेस्ट्रॉल इतकी खराब नाही आहे ज्या तिची एक इमेज बनवली गेली आहे. आणि पहिले लोकांना काय जास्त माहीत नव्हता, लोकांना वाटत होता की कोलेस्ट्रॉल बॅड आणि गुड असंच राहतो, पण असं काहीच नाही आहे. गुड कोलेस्ट्रॉल कॅन बी बॅड आणि बॅड कोलेस्ट्रॉल इज नॉट दॅट बॅड, ज्या आम्हाला वाटत होता. जसं लोकांना माहिती आहे की LDL कोलेस्ट्रॉल एक बॅड कोलेस्ट्रॉल नाव आहे, पण LDL कोलेस्ट्रॉल इज नॉट टोटली बॅड. LDL कोलेस्ट्रॉलमध्ये पण 2 गट असतं, ज्यामुळे एक बॉइंट किंवा जास्त मोठ्या साईजचं असतं ज्याला आपण म्हणतो फ्रेश LDL कोलेस्ट्रॉल. दिस इज हेल्दी आणि LDL आपलं शरीरच बनवतोय. असं नाही आहे की बाहेरून काय विशेष आपण काय खाल्ला आणि LDLच्या प्रमाण येईल शरीराला, असं नाही आहे. आपलं शरीरच LDL आणि HDL बनवतोय. LDL इज रिक्वायर्ड टू आपल्या ज्या शरीराला काय आजार झाला त्याला रिपेअरिंगसाठी ज्या कोलेस्ट्रॉल लागतो त्याला LDL कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण. आणि जे एक्स्ट्रा वेस्ट कोलेस्ट्रॉल आहे त्याला HDL कोलेस्ट्रॉल मार्फत ते शरीराच्या बाहेर जातो. पण ते असं नाही आहे की LDLची मात्रा वाढली तर आपला हार्ट अटॅक नाही येणार किंवा LDL वाढला तर जास्त होईल. मोर इम्पॉर्टंट इज व्हॉट टाईप ऑफ LDL अँड HDL कोलेस्ट्रॉल डू वी हॅव इन आवर बॉडी. आणि कोलेस्ट्रॉल लेवल एक प्रमाणे नक्की ते करतं आहे, त्याच्यावर हार्ट अटॅकवर त्याचा रिस्क फॅक्टर आहे. पण असं नाही आहे की समजा कोणता त्या 250 लेवल झाला त्याला नक्की हार्ट अटॅक येईल, असं नाही आहे. असं पण पेशंट आहे ज्याला लेवल नॉर्मल राहिला तरी पण अटॅक येऊ शकतं आहे. मोर इम्पॉर्टंट इज हेल्दी लाईफस्टाईल, ईटिंग हेल्दी डाईट अँड अवॉइडिंग ऑल शुगर अँड कार्बोहायड्रेट्स. अगदी. आणि आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की SNBT हॉस्पिटलमध्ये आल्यावर तर तुम्ही आणि तुमची टीम पूर्ण छान काळजी घेता प्रत्येक रुग्णाची, तो बरा होऊनच बाहेर जाईल, पण मुळात डॉक्टरकडेच यायला नको यासाठी म्हणून पेशंटनी काय काळजी घ्यायला पाहिजे कुठल्याही व्यक्ती? आमच्या हॉस्पिटलचं तेच थीम आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. वी ऑल नो दॅट बट वी डोंट फॉलो. पेशंटला 3 गोष्ट सांगतो, ईट हेल्दी, बी हॅपी अँड कीप वॉकिंग. म्हणजे एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीरासाठी 1 तास दिला पाहिजे 24 तासामध्ये. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. खायचे विषय आता एकदम सोपे झाले, पहिलेसारखं नाही आहे की आम्हाला डाईट चार्ट पाहिजे, आम्ही सकाळी ओट्स खाणार, दुपारी आपण काय ज्यूस घेऊ किंवा संध्याकाळी असं खायचं, असं काहीच नाही राहिलं आहे. यू हॅव टू अवॉइड शुगर किंवा साखर, गूळ, मध ते अवॉइड केला पाहिजे. कार्बोहायड्रेट्समध्ये मैदा किंवा काय पण बेकरी प्रोडक्ट्स किंवा खारी, टोस्ट, बिस्किट ते अवॉइड केले पाहिजे. आणि हॅप्पी मीन्स स्ट्रेस फ्री राहिला तर आपलं अर्ध्याच्या पुढे ज्या आपला शरीर आहे ते रिपेअर करू शकतं आपले आजार. तर आपण समजा रेग्युलर फिरले, पाणी जास्त घेतला, जेवणाचे पथ्य धरले आणि स्ट्रेस फ्री राहिले, थोडा आपल्या शरीरासाठी पण आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे ज्या स्ट्रेस कमी करायची ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे वॉकिंग किंवा काही गेम्स खेळणं किंवा स्विमिंग किंवा लोकांना भेटणं किंवा काय अजून बाहेर सामाजिक कार्य करणं ते केले पाहिजे. ते सब्जेक्ट केलं तर डॉक्टर तुम्हाला नक्की गरज नाही पडणार. अगदी खूप छान तुम्ही इथे आम्हाला मार्गदर्शन केलं, खरंच मनापासून धन्यवाद.